लग्नाची बेडी या मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की वटपौर्णिमेच्या पूजेसाठी राजश्रीने सिंधूला सांगितलं असतं की तू वटपौर्णिमेची पूजा कर। त्यानंतर मधूला दाखवण्यासाठी सिंधू ही बाहेर येऊन गात असते आणि ती म्हणते की मी हे व्रत कोणासाठीच करणार नाही, मी फक्त माझ्या सल्लूसाठी करेल, मला करायचं आहे ते माझ्या सल्लूसाठीच करणार आहे। त्यानंतर त्या ठिकाणी राघव येतो आणि राघव म्हणतो की पण तुला हे व्रत आईसाठीच करावं लागणार आहे। तेव्हा सिंधू म्हणते ते मी बघून घेईल काय करायचं आहे। त्यावेळेस राघव सांगतो निदान तू इथं तरी खात बसू नको, तू तुझ्या रूममध्ये जाऊन खात बस। तेव्हा सिंधू म्हणते की ठीक आहे खायचं ना, पण इथं नाही ना, मग ठीक आहे मी माझ्या रूममध्ये जाते आणि ती त्या ठिकाणून उठून तिच्या रूममध्ये जाऊ लागते। त्यावेळेस मग मधू ही राघवला म्हणते की राघव थांब ना, अरे तुझ्यासाठी व्रत मी केलेलं आहे आणि तू माझ्याकडे लक्ष न देता तिला सारखं का म्हणत आहे की माझ्यासाठी व्रत कर, मी पण आहे ना तुझ्यासाठी व्रत करायला तयार आणि केलेलं आहे, मी आज दिवसभर फराळसुद्धा करणार नाही आहे असे तिने सांगितल्यावर त्या ठिकाणी राघव तिच्याजवळून रूममध्ये निघून जातो। इकडे सिंधू ही तिच्या रूममध्ये आलेली असते आणि ती खाण्याचं नाटक करत गोदामावशीसमोर येते। त्यावेळेस गोदामावशी म्हणते की काय हे काय लावलं आहे, तू आज व्रत केलं नाही का? त्यावेळेस सिंधूला मात्र हसायला येतं आणि म्हणते की काय तुला पण फसवलं ना मी, मला काही लोकांना दाखवण्यासाठी हे नाटक करावं लागत आहे। तेव्हा ती म्हणते की तू उद्या पूजा करणार आहे ना? हो मी तर पूजा करणार आहे, कारण राघव माझेच आहेत। त्यानंतर जी कृष्णाला साडी नेसायची असते त्या साडीवरती मधूने असं केमिकल टाकलं असतं की ती साडी थोड्या वेळातच पांढरी पडू लागते। त्यानंतर ती राघवला म्हणते अशी पांढरी साडी जर मी घातली तर घरातील सर्व लोक याला अपशकुन म्हणतील। त्यानंतर राघव त्या ठिकाणी कलर पडलेले असतात, ती कलर सगळे सिंधूच्या त्या पांढऱ्या साडीवर अंगावर उडवतो आणि ती साडी रंगबेरंगी करते आणि त्यानंतर सिंधू ही वटपौर्णिमेची पूजा करते। अशा प्रकारे सिंधूने व्रत केल्यानंतर मात्र मधूला आता त्याचा मोठा खूप राग येतो आणि याचा बदला ती नक्की सिंधूकडे करणार आणि सिंधूसुद्धा आता मधूला कुठल्या प्रकारे पुढचा टोला मारणार किंवा तिला त्या गोष्टीपासून दूर करणार हे पाहणे रंजक आहे। असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।